आले बाबा कंदील व्यापारी नाही का म्हणून यायले काही घरी गमत नाही रातच्यानं येते म्हणजे येतेच वावरात चक्कर टाकाले. अरे या हो या म्हणलं व्यापारी इकडे या. आता मला म्हणे येत नाही म्हणे काय आला का अजून. अरे या हो या म्हणलं घ्या शेकून घ्या. काय आता सरे लोक वावरायला जंगलात राहते मॅन बघ कसं चला जरा बरं वाटते. आता काय गाडी असल्यावर तुम्हाला काय चाबी लावले की निघाले वावरात अर्धा एक घंटा थांबले चक्कर टाकले निघाले घरी. जाऊ मग सोबत मी काही गाडी आणली नाही म्हणलं येऊ दे जा म्हणलं तुमच्या संग. गाडी नाही ना गाडीची काही देवलाच्या वावरात नेली हो आपलं हे भाने फालतू त्या पाहुण्याचा मोठा रंग चालू आहे आता. म्हणजे पाहुणे बोलले ते पायातलं काय म्हणे तेवढं न्यास लागते म्हणे. काय त्याची दाल खंडोरी आहे म्हणते सांगितले म्हणजे मॅनं जा मग म्हणून त्यानं गाडी आणली. आता मी आलो पैदल. काही नका लावतो ना दाल फ्राय काय लाय द्यायचं. अरे बाबा त्याची चिकन हंडी आहे ना मग काय माहीत बैरमची हंडी मागायला आलं ना झुमऱ्या. नाही ना राजा काय तुला माहिती आहे का मला माहिती आहे भानू मा घरी आला मला सांगे म्हणे दाल फ्राय म्हणे मग मला सांगितलं त्यानं स्वतः सांगितलं ना. अरे नाही ना हो हे बा देवदत्तच्या इथून आलं ते मा घरी आलं तर भान्या हो म्हणे हाय का म्हणे हंडी. मला नाही बा माहित नाही. तर मग समजलं ते झुमऱ्याला सापडली म्हणे मग ते दोघं जण चालले गेले तिथून. मग काय इथून यायची इथून मारत राहायची इथून. आता काय आता सांगा बरं पोरावर विश्वास राहिला का आता मला काय म्हणे दाल फ्राय म्हणे आमची आणि इकडे आता तुमची इथून चिकन हंडी नेली म्हणतात त्यानं. असं 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 आहे का ते बरोबर आता प्रत्यक्ष पाहूनच घेऊ ना तुमचं खरं काय माय खरं काय हा पाहूनच येऊ ना त्याच्या वावरातून. पाहून कायले खाऊ ना जीव ना आता. बरं चला ना येऊ ना पाहूनच मग खरं काय खोटं काय ते समजते नाही का म्हणजे जा एक घादून तुकडे पाऊस ना आता ते पाहुणा कसं अगोपणा करून राहिला यायला कसं कोणता नान लावून द्यायचं तर बसा लागं हो जाणं आवश्यक आहे आपल्याला. चालतं डॅनी चालतं का म्हणलं तुम्ही हा हो येऊ मग जरासं. तुम्ही जा आता मी काही येत नाही इकडे मला तुरीकडे चक्कर मारा लागते. तुम्ही जा मी थांबतो इथं हो जा पाहून या तुम्ही काय. बरं जाऊ दे मग आता एक कमी झालं नाही का हो बस आता हंडी कसं काय आहे पाहून शिव नाही का हो झालं तर मग जीवन शिव. बरं चला मग हा हो चाल बरं मग शिव हो चालता. बाहेर बघून आहे काय म्हणलं तरी मला डाऊट वाटेस ना तरी. म्हणलं काय रे का भारी असंच तरी आम्हाला म्हणे आलो आलो तुमच्या मागं आम्हाला त्याला पुढे पाठवून आणि इकडे म्हणलं काय काय करून राहिला म्हणलं तू हा कसं काय शोभते का म्हणलं तुला. काय राजा काही बोलता का अरे म्हणलं पाहतो लागणार ते किती झालं काय झालं उभा माणूस कमी करत होतं मग झाकून ठेवलं की आलो सुद्धा मागं तुम्ही काय वापस आले म्हणलं आता तेच पासाठी आलो वापस तुमचं काय चालू आहे आम्हाला वाटत तरी तुम्ही आम्ही तिकडे गेलो की इकडे काही ना काहीतरी कार्यक्रम होणार आहे. अरे काय इतका विश्वास असते का बे काही बी चला बा चला. चला बा चला घे बा घे झाकून घे लवकर टाकून दिले चाल लवकर अर्धी प्लेट गेली वाटे काय त्यानं घे लवकर लवकर कमी पडायला अशा मग पाहुणा माहिती आहे का किती ढकाने आहेत ते. बरं मग पुरी आता हंडीच गाप केली का काही नाही तुम्ही असं इतकं बारीक नका पाहत जाऊ ना. चला चला काय जरासा भरोसा नाही वापस आले का तिकून. चला 1 मिनिट ठेवतो मी झाकून ठेवतो चालले जाऊ मग तिकून आलं फोडणी दिली की जेव्हा आहे का इतकं उचलाव का मी. उचल्याचं नाही रे बा पण कमी नाही पडलं पाहिजे ना बघा पाहुणा आहे ना पाहुणा म्हटल्यावर आता कसं असते कमी झालं हेकड पाहुणा आहे ते घे लवकर पॅक कर लवकर चालते उपाय कमी कर त्याचा. ठेवू द्या झाकण गिकन ठेवू दे रे का जरासा भरोसा ठेवत जा इतकं नका पाहत जाऊ. थांबा मग ते झाकण ठेवू द्या पहिले चला मग. प्रत्यक्ष डोळ्यानं पा म्हणलं हाय हंडी आहे का नाही तुम्ही म्हणजे दाल फ्राय बापरे म्हणजे दाल फ्राय नाही हे यायची दाल फ्राय नाही का अरे का भान्या थांबतो आता. म्हणलं कधी लावते हे एवढं येतं सगळं सोडून गेले कुठं म्हणलं हे भाकरीची थैली आणि बाकीचे हे ते हंडी गिंडी झाकून ठेवली कुठं गेले कुठे हे असं नळ्याला पडेल असते कुठं ना कुठं. पण मी काय म्हणून राहिलो खोटं बोलणं शोभलं का म्हणताय पोराला माय हो यायला खोटं बोलण्याची शिक्षा देणं आवश्यक आहे आपल्याला डबल खोटे बोलणार नाही मग. पण आपण ती इथं नाहीत ना त्याला येऊ द्या लागं त्याला मग समजावून सांगा. नाही नाही तसं नाही बा सुद्यामध्ये समजत नाही ना त्याला कसं कसं शिकवायला लागतं सांगतो तुला या हंडीतलं आहे का नाही सगळं गायबच करून टाकू आपण म्हणजे मग डबल ते कसे खोटे बोलणार नाही. म्हणजे एखादी प्लेट घेते याच्यातली थैलीतली सगळं घेऊन आपलं तिकडे संत्रा आहे का नाही तिकडे जाऊन आपण करून टाकू जे करास ते. कामं करतं का बिले का काय काय हंडीतलं चोरतं का म्हणलं त्याच्या आम्ही ते पाहुणा उपाशी म्हणून रातभर. मग आता कसं काय करणार आता गव्हासंग सोंडी लगड्या जाते ना बा मग खोटं बोलणं काय सोपं असते का खोटं काय बोला म्हणलं शांतरा घे बरं प्लेटा घेऊन घेते तिला चल म्हणलं लवकर. बरं घ्या मग तुम्ही फळकं घ्या ते बरोबर झाकण काढून घ्या मी प्लेट घेऊन घेतो निघू मग इथून नाही का जराशी मजा येते मग समजते काय द्यायला. मग आता अद्दल घडवल्याशिवाय कसं समजून कसं द्यायला हो त्याला समजलं पाहिजे ना खोटं बोलणं काय असते तर आता तू काय कर त्यातली एखादा डबा म्हणा प्लेट काय असेल ते घे त्यातलं म्हणलं कसं सगळं काढून घेऊ आपण आहे तसं बरोबर पद्धतशीर लावून रवाना हो पाणी गिनी टाकून द्यायचे शिल्लक वालक म्हणजे टेन्शनचं काम नाही म्हणजे मग समजून द्यायला काय असते तर घे म्हणलं त्यातली प्लेट घे आणि लवकर कर लागत नाही तर मग कसं सगळं हुकून देईन आपलं दे त्यातली ते डबा दे नाही प्लेट दे काही असेल ते बरोबर पाय तुम्ही प्लेट काढा तुम्ही द्या घ्या फडकं घ्या. पण आता काय आम्ही काय जबरदस्ती करू राहिलो तुले काहीतरी आपण जेवणासाठी जरासं पाहिजे नाही का एक घेतलं आपलं जाय तिकडे आता पाहुणे एवढं मेहनत ना आणलं म्हणलं चला आता तिकडे जण थोडी जास्त थोडी म्हणून राहिलं का तुले नेहमीच आहे का आपलं हे. नाही तुम्हाला सांगत ना कशा तुला माहिती नाही का मी घेत असतो का काही आपलं पाहुणे तुम्हाला सांगितलं ना म्या आपल्याला चालत नाही ते तुम्ही घ्या ना तुम्हाला काय म्हणणं आहे का काही तुम्ही बसा इथं चालते तुमचा मी निघतो इथून. कसे नखरे करते ते काय सांगा कशाने भाऊ तुम्हाला आता देवल्याचं माहित नाही का मला तुम्हाला माहिती आहे सगळ्या लोकांना माहित आहे दारू पिणं काय नाचणं काय दांगडो करणं काय आम्ही सुधारले का दारू कोणा सोडली तुझी आम्ही सोडली का नाही म्हणतं आता घेत नाही नसं नाही तसं नाही आम्ही काय आम्ही पिणार आहे का मग रोज आम्ही घेत असतो का म्हणलं घेतो तुला का माहिती पडत आमचं सांगून राहिला मोठा घे जराशी काही नसते होत आता भाजी आहे मस्त का फसकला काय असते काय आपण काय रोजचे आहे का. आता हे काय आले आता अजून याचे ते मोठी इग्नाइट येत राहिले जा ना तुम्ही काय आले म्हणलं काय झुमर भाऊ इकडे काय म्हणलं
आता हे याला वाटते तिथं आहे का नाही कोणी. अरे काय तुम्ही तिघं इकडे तिकडे कोणी आहे का नाही म्हणलं ते पा तिथं जाणार कोण ना कोणी बावा का करता सारा धिंगाणा येईन एखादं कुत्रं सगळं सगळं म्हणलं उपाशी मरला रातभर. कोणी नाही उपाशी मरत कोणी नाही तिकडे. पण म्हणलं तुमचं काय चालू काय म्हणलं काय कशा काय म्हणलं त्या थैलीत काय. आता काय आहे म्हणजे अरे भाकर आहे ना माई डबा आणलेला मा डबा आता मा सांग नाही का मगापासून काही आपलं बोलून राहिला काय आहे याच्यात मग. काय काय तर पाहू का नाही पाहू का म्हणलं फालतू अगो बरा करू म्हणलं काय काय नाही तर लवकर ते फेकून दे मला शिशा काय ते चालत आहे मला ते आमच्या इथं. आता काय बोला आता हे त्यातलंच होतं ना आणि आता मोठ्या गोष्टी सांगून राहिल्या नाकवरी करून. अबे झुंबर काय तू का असं डाऊट नको पकडत जा काही बी पाहुणे बा सांगायचे आम्ही आता तूर पाहून राहिलो नसेल तसं का पाहुणे बा काय सांगा पाहिले आता समजून सांगा जरा. म्हणून करायला म्हणलं काय झुंबर तुला समजते का काय काय बोलून राहिला तू आम्ही यातल्या हो का म्हणलं काही बोलणार काही करणार इकडे आम्ही वावर पाहून राहिलो चला बा म्हणलं आणि चालले तिघे तिघं आमच्या मागं जसं काय आम्ही काय म्हणजे काय बेवडे हो जा लवकर तिथे बसले आपले. हो जातो आम्ही जरा इधर काड्या पाहण्यासाठी आलतो आम्ही कमी होतं तर बरं जाते पोटे आपण चौघ जरा चला काय कोणतं वावर पाहत पाहू म्हणलं चला. हुशार म्हणू जा तुम्ही जरा इथं काड्या जमा करा जा म्हणलं तिथं मी पाहतोय काय जा तुम्ही जा काळजी करायचं काम नाही. हो पायदा बा म्हणलं नाही तर मग तुम्ही त्यातले जा तेच म्हणलं चला येतो मग आम्ही पायदा म्हणलं बरोबर समायचा. हो ना आम्ही हो ना जा तू जा मी पाहतो बरोबर जा तुम्ही जा बरोबर पहा म्हणलं ते झाले की आवाज दे जा मोबाईल फोन करता मला. हो बरोबर हो ठीक आहे. मी काय म्हणतो ते बारी पाहिजे म्हणलं पाणी काय आले असून ते पट्ट्या भरत तर दुसऱ्या लावून देतो मग. हो लावून देतो ना भांडवल पाठवून देतो इंधन घेऊन तिकडे हो मी पाहतो पट्ट्याचं या मग लवकर तुम्ही काय तर वावर पाहा लवकर या. बाकी मानलं का झोपरे तुला नाही का हो म्हणजे पायावर त्या पोट्ट्याला कटवलं आणि मस्त इकडे आलाय मी म्हणलं मग काढू का गिल्लास काढू का म्हणलं चकना गिकना. असं म्हणजे तुम्ही आणलेलंच आहे नाही का. अरे बाबा पाहुणे बाबा काय राहायच्या भाषा तुम्ही कसे आता तुमचे मेवणे बाबा कामी लागले चांगले तुम्ही काय आता त्याला अजून सुरू करायला लावता का रस्त्याचे काम राहा करू म्हणलं इथे येऊन तुम्ही. काय लगायचे बस झालं ना नाटक समजलं सगळं आता आज अजून काय लगा तू काय बोलून राहिला. मजाकची गोष्ट म्हणजे मजाक नाही तर मजाक आहे का आता जेवलं की घरी नाही झाला का घरी घेते का मला ते वाजवर आला तर आता बसून राहिले बाहेर फालतूचे रस्ते कामं करून राहिले चकना गिकना घेऊन चालले आपले लवकर तुम्ही लवकर फेकून द्या ते. भाऊ म्हणलं मुकाडून बसन तुम्ही तुम्ही आम्ही आमचा मेवना आम्ही काय करा ते करू तुम्ही काय याच्यात बोलून राहिले मधात म्हणजे जवाई नका ते मा बहिणीचं आयुष्य खराब करता का तुम्ही आतापर्यंत काय केलं आम्हाला आमचं माहिती आहे सगळं. राहिलं ना काही आवश्यकता नाही ना आमच्यावर काही एवढे पैसे आमच्या वर आलेले नाही राहू दे नाही घेत नका घेऊ आमचं काय जबरदस्ती आहे तुम्हाला ना तेच म्हणत जवळ तुम्ही नका घेऊ तुमचे कसं शोभत नाही ना आता घरी आपल्याला जेवण खाणं झाल्यावर घरी जावं लागते ते फालतू चांगलं वाटत ना वाजगीस आला फालतू तर मग कसं नसतीचे काम आहेत ना ते नको शिकू ना मला काय शिकून राहिलं तू हे बा मला नको शिकत जो काय तर तुम्हाला घ्यायचं घ्या नाही घ्यायचं नको घेऊ आम्ही बसतो मग आता बसा तुम्ही दोघं बसा काही अडचण नाही आमची झालं की तिकडे पण आम्ही येतले नाही म्हणलं आता नाही तर नाही निघा तुम्ही बसतो आम्ही इथं बरोबर काय पाणी गिणी आणून द्या आम्हाला इथं बसतो आम्ही पाणी गिणी आणून देतो तुम्ही सगळं तुम्हाला बसा तुम्ही इथं आलोच मी. काय जवळ बा काही किंमत राहिली हो तुम्हाला तुमच्या शब्दाला काही मान जरासा घोटभर नाही घेतली तुमच्याच्यानं म्हणलं रजा पण लय कचरा झाला बा तुमचा इथं येऊन मी म्हटलं बा देवला ऐकन पण बाबर तुम्हाला सुनावून गेलेत ते. हो ना आता मला खराब होत राहिला आता मान नाही ठेवला त्यानं पण मी सोडत नाही द्यायला आता 50,000 आता मागतोच त्याला मी. त्या नावात द्या त्याला लवकर बोला इकडे द्या त्याला धमकी आता मग आता एवढं तुमचा अपमान केल्यावर तुम्ही काय सोडता त्याला. देवलाल इकडे मला देवलाल झुमऱ्या इकडे हो ना पाणी आणू द्या पाणी घेऊन येतो ना पाणी जाऊ द्या बघा तिकडे इकडे बोल तुम्ही इकडे बोला काय होतं काय अजून काय पाहिजे काय काय लागते का मला अजून तू जाय तू म्हणलं पाणी घेऊन तू तू नको इथे थांबू मला थोडं देवलाशी बोलायचं आहे 2 मिनिटं काय तर तू जाय तू नाही काय बोलायचं माझ्याबरोबर बोला मला काय तुझं काय तुझं काय म्हणणं काय म्हणजे तू जात नाही का बरं ठीक आहे मग का देखता तुला का भिवराल मग तर मी काय म्हणलं देवलाल तू इकडे हे पा लाईना मेवून आहे तुले मी 2-3 वेळा कसं फोनवर म्हणलं काय उद्याचं काय तू देऊन राहिला का पैसे का नाही देऊन राहिला ते गाडीचं मला काम करायचं आहे बॉडी बनवायचं आहे शेलू बाजारला जायचं आहे मला मी त्याचे फोन केलेला आहे त्या माणसाले काय तू उद्या म्हणणं देऊन राहिला का पैसे मला उद्या सकाळी हो ना देतो ना मी पण ते कसं थोडंसं म्हणजे जगनच्या आईला विचारलं असतं नंतर मग मी उद्या आता पाहून तर उद्या हाच ना तुम्ही मुक्कामी तर म्हणलं मी सांगतो तुम्हाला उद्या सांगतो क्लिअर सांगतो नाही बा क्लिअर सांगूच नव्हतो 2-3 दिवस झाले तुला फोन करून राहिलो मी दादा के हो काय नाही आता लोक म्हणायला नाही पाहिजे का मी उद्या बाबा 10 वाजेपर्यंत मला पैसे लागेल बाबू तुला सांगून राहिलो आत्ता उद्या 10 वाजता जर पैसे दिले नाही तेव्हा तुझी बहीण आहे तुझी भाची तुम्हीच वागवाले को मी पैसे दिल्याशिवाय मी बिलकुल त्याला नेणार नाही इथंच लागायचं काय हो तिकडे तसं कसं काय बोलू राहिलं जवळ बा तुम्ही काही आपला आता बहिणीला येते आता काय इतक्यापर्यंत आलं का आपलं मी काय नाही म्हणलं तुम्हाला फक्त कसं जरासा विषय काढा लागतं ना एकदम विषय काढलं म्हणजे कसं आपत येते म्हणून थोडंसं आज मी म्हणतो तिला समजावून सांगतो घरी गेलं की आणि बरोबर उद्या तुमचे पैसे सोय लावतो कापू शिकून नाही मी ऐकतच नाही ते कापसा गिपसा जाता तुले आतापर्यंत सांगतो तो काय केला आतापर्यंत का झोपा काढला का तुम्हाला समजत नाही का मग जवळ बाचा शब्द का म्हणजे का असंच आहे का म्हणजे मला काही मानपान आहे का नाही मला काही एवढं का 2.5 एकर वाढ दिलं का लाजा वाटत नाही तुम्हाला इतक्याला पिकं काढले का 2-3 लाख रुपयाचे तरी म्हणतात देत नाही 50,000 रुपये द्याल तुम्हाला ज्वारी तुमच्या उडत नाही ना जवळ तुम्ही शेती करता आम्ही शेती करतो कोणतं काय उडून राहिलं कुठं काढलं पीक मी एवढं खर्च तेवढाच आहे ना मग दिले काय काढलं नाही मग पीक तू 4-4 लाख रुपये माझ्या वावरात तू पीक काढून राहिला ना मग आता कापूस काढला अजून भैमून काढतो मग समजत नाही का मला का मी कास्तकार झाला माझं 20 एकर जमीन आहे ना मी काय असं पैदल नाही आहे पैदल नाही तर मग मागता काय बाबा तू याच्यात घे ना तू अरे पण मग आता तुम्हाला माहिती आहे ना हो यायचं आता नवीन काम आहे ना मग काय पैसा होता का भांडवल होता का शेतीला लावाले ऍडजस्टमेंट करून असं तसं केलं त्यानं आता काहीतरी जागेवर काम येऊ राहिलं दिन ना तुम्हाला मग आता काय तुमचं वावर काय स्वतःच आहे का ते म्हणजे काय बोलून काय राहिला तू स्वतःच म्हणजे हिसाब होता का त्यांनी बायकोचा
हो ना, मग आता तुमच्या बायकोचा हिस्सा होता म्हणजे काय तुमच्या बापानं कमावला का ते? याच्या बापानं कमावलं. तुम्हाला आयता हिस्सा भेटला होता. ते तुम्ही त्याला दिला. मग लय उपकार केले का तुम्ही? आता हे तर जरा शिल्लकच बोलून आलं, जरा अति करून आला तू. तू हे पा मला बोललो का म्हणलं काय इथून जाय तू. मी पाहिजे मामी होणार पाहिजे काय करायची ती. मग माझा हिस्सा नाही का, माझ्या बायकोचा हिस्सा नाही का इथं? 2.5 एकर जमीन दिली मला फुकट नाही म्हणलं ते. तुम्ही काय बोलणार म्हणतात नाही. तू बोललो का मला शिल्लक? ते म्हणलं हे बा झुंबर राहते तू नको बोल. हे पा म्हणलं पाहुणे बा तुम्ही काही कलकल करू नका. आता फालतूचे लोक जमा होती ना. तुमचे पैसे सोय लावतो मी उद्या. उद्या देतो ना तुम्हाला पैसे. जाऊ दे तिकडे. उद्या मला 10 वाजता पैसे लागणार. आता उद्या मी मुक्काम करत नाही. उद्या उले शेलू बाजारला जायचं आहे आणि माझे पैसे मला पाहिजे. सांगू राहिलो मला. मग हक्काचे मागू राहिलो काय फुकटाचे नाही पैसे. मग 2.5 चक्कर का वावर देईल तुम्हाला. मग कोणते ते आजकाल म्हणलं धुऱ्याचा तास नाही सोडत म्हणलं कोणी. आम्ही 2.5 चक्कर देईल तुम्हाला. चल जाईल उद्या मला पैसे लागणार म्हणजे लागणार 10 वाजता. हो ना देतो ना बा. उद्या हे बा कापूस भरतो बंडी भरतो आणि आपलं कंदीला जोड विकून पैसे देऊन देतो. नाही ते भर नाही तर त्याच्यापासून आधी सांगा रान मग कापूस देतो. पण मला उद्या 10 वाजता पैसे लागत. नाही तर तुझी बहीण नाही इथंच राहीन ते सांगू राहिला आताच मी. हो ना शांत व्हा. जाऊ दे आता हे बा जेवणाचं आहे काय फालतू. बसा तुम्ही आलो पाणी घेऊन लावतो मी सोय. लावतो अरे तर नाही आता तू थांबा आता तुला दाखवतो सोय कप. चला मला पोर घेऊ काय चला. कशी दिली आता असं पाहिजे येईल. हो ना माय म्हणलं लागत नाही का. हो ना काही मानपान आहे का नाही. चला लवकर पाणी आण लवकर. जमलं रे पाहुणे बा लय मस्त रे एक नंबर. शिल्लकच करून राहिला आता काही दिली मग दुपार ना. चल दे म्हणलं उद्या 10 वाजता पैसे. आता सटकन देते काढून आता. मस्त जमलाय बा बामगोयास टाकला तुम्ही आता. आता मी सांगतो तुम्हाला उद्या सकाळीच पैसे भेटणार तुम्हाला. कंदील आबाजी बसून आणतेच ते. हो ना सुद्यामध्ये म्हणलं देत नाहीत. मग असं गरम होते माणूस. मग पाहून घेऊ आता काय होते उद्या. पाहता उद्याच उद्या. बाबा मस्त झाला आता. कसं फर्स्ट क्लास नाही करे शांताराम कसं वाटलं बरोबर नाही. हो मस्त झालं. पण ते तिकडे कसं काय म्हणलं त्याचं काय होईन आता त्याचा विचार करा ना तुम्ही. होय आपलं तर बरोबर झालं पण ते कसं तिकडचं मोठं कठीण काम होईल आता पाहुणे रावणे यायचं द्यायचं. मग आता आपल्याला काय करायला लागते. पण खोटं बोलले ना ते. खोटे बोलल्यावर मग आता तसं तर होणारच ना द्यायचं. त्याचं खोटून काय बी निरा तुला बा खायची पडेल असते. तुला आता चान्सच भेटला मग काय तर. पण काय त्याचं काय होईन रे कसं होईन का रातच्यानं आता उपाशीच मरायची पै सगळे. उपाशी नाही मला ते काही ना काही सोय लावून आहे ना. तुरीच्या शेंगा आहे काढतील तोडतील लगायचे उकडतील खातील. उपाशी नसते राहत माणूस. काही ना काहीतरी कुठे ना कुठे सोय लावतच असते. मग गरज ही शोधाची जन्य आहे. मग तसंच असते ते. हो ती आहे म्हणा ती बरोबर आहे. काही ना काहीतरी लावणच मार्ग ते. बरं मी काय म्हणतो चालतं का पाहून येऊ ना जरासं काय हाल व्हायला तर जरासा काय बा त्याची रिॲक्शन हे ते म्हणजे तेवढंच जरासं बरं वाटते. मग अजून माझी बी इच्छा होती जरासं पाहून शा म्हणलं काय होते काय नाही का. चेहरे कसे म्हणजे उतरले का कसे आहे काय नाही. हो पाहता का चालता का येऊ ना जाऊन काय होते आता. आता हे प्लेटाचं काय करता कसं करता म्हणलं. त्याचे प्लेट आहेत ना आपल्याकडे 3 प्लेट आहे. आता प्लेटाचं काय करा नाही का. हो ना मला वाटतं प्लेटा न्यावं ना आपण हाती लागावं. त्यापेक्षा असं करू आपण प्लेटा इथंच राहू द्या. हो बा भूता आले खाऊन गेले. हो जाय तिकडे आपल्याला काय करायला लागते. इथं आहे असंच राहू द्या आणि चला आता. बोले का ते बरोबर आहे नाही का. योगायोग अमावस्या आहे. हो नसते आपण प्लेट न्यायला नेऊन द्यायला जाऊ आणि फालतू सापडून जाऊ. त्यापेक्षा इथंच राहिलेलं बरं राहील. हो चला मग आता हाता घेतो जा पाणी गिनी प्यान चला तिकडे. कसं म्हणलं काहीच नाही याच्यात नाही. म्हणलं का उघडून तो म्हणलं बा काय झालं नाही झालं. ऑलरेडी काहीच नाही म्हणलं याच्यात पाणीचा फक्त. अरे बाबा हे कसं काय झालं. तेल गेलं तूप गेलं हाती दुपारनं आलं. आपल्या हाती काहीच नाही आलं. याच्यातलं काहीच नाही राहिलं म्हणलं. पाणीच कसं काय झालं म्हणलं. पाणी झालं का त्याचं. अरे काय म्हणलं काय गडबड झालं काय झालं पाणी काय पाणी. अरे हे हंडीत पाणी झालं म्हणलं त्याचं. पाणी काहीच नाही राहिलं त्याच्यात. राहिलं पाणी कसं राहिलं काय 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 म्हणजे काय त्यातले कुठं गेलं मग ते. लेखा 2 किलो आणलं तर मी. काहीच नाही बा. पाहा तुम्ही येऊन पाहायचे नाही. डबडं पाणी डोबायला दुसरं काहीच नाही. सगळं काढून गेलं का काय झालं. काय कसं काय कुठं गेलं हे. आले का कुठं गेलं तुम्हीच होते ना. आता तुम्ही तिकडे का तिघं आले. इकडे कोण काय गेम केला काय सांगा आता. तुम्ही का इथं एका जणांना थांबायला तर पाहिजे काय. हो ना मग मी थांबून राहिलो हे म्हणे चला म्हणे बा मग मी काय करू म्हणलं. रे हे कसं काय रे हे बा हे गेलं कसं बा कोण गेलं हे. यातलं मग झालं कसं काय गायब. बा आणली तुम्ही आपत आता. एक तर ते जवळ आणलीच तर बिफरेला आहे. आता त्याला पाणी न्यायला आलो आम्ही. तर म्हणलं आता त्याला जर सांगितलं हे यातलं आता गायब झालं नाही का आपत आता. पूर्ण आता आपतचे धंद्याकडे ना. हे पा झाकण गिकन जच्च्या तसंच होतं याच्यावर. आम्ही आलो तेव्हा पण हे अंदर काहीच नव्हतं लेखाचं. अंदर काही नव्हतं कसं काय बाबा तुम्हीच खाल्लं का बा. तुम्ही तर नसर खाल्लं ना. खरं सांगा काय. तर आम्ही अरे काय इतकं काय इतकं 10-5 मिनिटात एवढं खात असते काही आपलं बोलणं. खाल्लं नाही म्हणता हे नाही त्याच्यात झाकून होतं मग उपकला ते अंदरच्या अंदर उपकला म्हणलं. हो ना मग आता मी काय सांगू शकतो याच्यात उपकलं का गायब झालं का कोण नेलं. मी काय करू शकतो याच्यात. आम्ही तुमच्या पुढे झालो 10 मिनिटं आली. काय कसं होईन तो आता माय तर काय डोकं काम नाही करू राहिलं मला. ते पाहुणे समजून सांगाच कसं आता. मला वाटते झाला भोबो झाला वाटते नाही का. अरे बा कसं काय म्हणतो झालं नाही का जेवण अजून. वाटपलंच नाही का. काय वाटपता राजा म्हणजे काय मोठा घोरच झाला आता. हे राजा आम्ही उकडायला ठेवलं अचानक मध्ये गायब झाला मध्ये भरमध्ये. याच्यात काहीच नाही राहिलं. कसं काय गायब झालं का सगळं म्हणजे हंडी. मग इथं कोणीच नव्हतं का. इथं तुम्हाला माहिती नाही एवढे जण तुम्ही इथं पाहुणे कुठे गेले पाहुणे आहेत ना तिकडे आहेत. ते पट्ट्या लावल्या तिकडे गेले ते वावर पाहतो म्हणे. येऊन राहिले ते. पण मी म्हणतो हे राजा आपत झाली आता कधीला म्हणजे कसं काय करावं. मला मग तेच म्हणून राहिलं काय झालं काय नेमकं. काय झालं आता सांगा काय तुम्हाला. आता आम्ही कसं हुशार केला पाणी लावले. आम्ही गेलो तिकडे पाहुणे सगळं. आपला भानू होता इथं. भानू गेला मग इथं राजा काळ्या आले तर इकडे येऊन पाहतो राजा गायब झालंय. हो याच्यानंतर काहीच नाही राहिलं. अबे कुत्र गित्र असं एखादं काही लांडगा कोल्ला गेला काही आलं असं इथं मांजर गिंजर. ना काहीच नव्हतं ना. काही उबड वाबड काहीच नव्हतं केलेलं. जसं झाकण ठेवलं होतं फिट आम्ही तसंच होतं ते. म्हणजे मग फिट झाकण असून मग कसं काय म्हणा. मग काय कसं काय कंदीला म्हणजे काय घटना काय.
आता काय म्हणावं कसं म्हणा, आता कोणी न्यायालय तर कोणी आसपास कोणी चोरून तर नसेल नेलं, एखादा कोणी आला असं काढून नेलं असं तसं. उघड वागड काहीच नव्हतं, पण नाही म्हणजे उघडलं नव्हतं, काहीच नव्हतं. काहीच नाही ना, जच्च्या तसंच होतं. काय कुठं धक्का होता असा, जच्च्या तसेच भाजीपाला तसा, सगळं तसंच. झालं मग आलं लक्षात आलं मग. बा कसं आहे, हे रात्रीचा खेळच आले असं प्रकार आहे. कारण की अमावस्या योगायोग, आणि अमावस्याच्यानं काय होते, भूतं गीतं असू शकते बा. भूतं म्हणा, चकवा म्हणा, काही ना काहीतरी प्रकरण आहे याच्यातनी. तर मला तर वाटते त्यांना झाकण न उघडता गायब करणं म्हणजे एक चमत्कारच आहे ना. मिस्टर इंडिया झालं ना ते, अंदरच्या अंदर गायब होणं म्हणजे. बरोबर आहे, ते भूताचं प्रकरण आहे. याच्यातनी कसं आहे, अमावस्येमुळे हे असं असं झालेलं आहे. तसं म्हणजे आसपास भूतं होते का आम्ही बनवून राहिलो का? असतेच ना ते भूतं, म्हणजे कसं असते, काही कोणा काही बनवलं वावरा शिवराय ना. हो म्हणजे दिसते शीतल तर येतील भूतं, असं आहेच ना, मनच आहे तशी. म्हणजे भूताने नेलं ते. बरोबर बरोबर, आता समजलं, आता आलं लक्षात माहिती. म्हणजे इथं जरासं काही थांबण्याची मजा नाही आता जास्त, नाही का? नाही तसं काही नाही म्हणा, ते तसं काय म्हणजे असं धोका नसते त्याचा, पण त्यानं जे पाहिजे ते नेलं त्यानं. आता मन शांती झाली त्याची. आता काही मला वाटत नाही बत्रा दिन म्हणून तुम्हाला. हो पण आता कसं काय करता, हे पाहुणा आहे म्हणता, मग हे जेवण कसं काय, आता उपाशी मरता का मग? पण आता तेच तर विचार पडला आम्हाला, काय करा आता ते. आता पाहुण्याला सांगावं काय, आता काय करू शकतो आपण आता याच्यात. मी काय सांगू शकणार तुम्हाला, याच्यात मार्गदर्शन काय सांगणार आता तुम्हाला. म्हणा बा घरी जा, आता एवढ्या रातचं काही भेटणार नाही डबल जर आणायला गेलं तर. मी म्हणतो दाल कोंडोरी करून टाका ना. काय रे भानू, दाल कोंडोरी आहे म्हणे तू म्हणे, असे खोटे काम नको करतो म्हणलं. म्हणा पण ते यायचा विचार बदलला ना, मग पाहुणे आहे की नाही. पहिले दाल फ्रायच होता, पण पाहुण्यानं मग ते वेळेवर आणायला लावलं ते. बरोबर, ठीक आहे ना, ठीक आहे ना. पण आता पहा बा तुम्ही काय करायचं काय नाही तर. नाही तर माझं म्हणणं आहे बा, त्याला खरं खरं सांगून द्या, असं असं झालं म्हणा. मग एक परी घरी जाऊन दाय आणा, शिजवा आणि खा. आता पाहतो बा, काय समजावून सांगून पाहतो. आता त्याला देतो आज मी. ठीक आहे पाहतो मग. बसा ना मग तुम्ही, बसा बसा. नाही नाही नाही, आता कसं थांबत नाही आम्ही, कसं उशीर होऊन राहिला बाबा. मग तुमच्यावर गाड्या आहे, तुम्ही काय बाद येसान. चला म्हणजे चंद्र, मग चला. बरं आपण म्हणलं जरासं काय सांगा तुम्ही ते. आता पाहुण्याला कसं काय करा म्हणलं, काय खाऊ काय आम्ही आता रातच्या घरी गेलो तर. आता सगळे दुकानं बंद झाले, काय कसं काय करू म्हणलं आम्ही. आता मी काय सांगू शकतो याच्यात. दाय आणली असेल ना तुम्ही, तुरीत दाय शिजवा, नाही तर मग काही वावरातलं असेल तर तुरी शेंगा उकडा. आता मी काय सांगू शकतो याच्यात. शेंगा उकडा म्हणता राजा, उपाशी मारला पुरं मग काय, उकड खाल्ल्याशी तुरीची. बरं जा बा तुम्ही, जा पाहतो आम्ही आमचा आता काय करा ते. आता काय होते तर, आता काय म्हणते जवळ काय माहिती नाही का. चला आता थांबण्यात नाही मजा आता, नाही का. बरं येतो मग आम्ही. चला मग. आता काय बोला होता सांगा. आता पाणी आणायला गेला का गुलबकावलीचं फुल आणायला गेला तुमचा मेवना. सांगा बरं. आता देवलालचं आता काय झुंबऱ्या टाकल्या, पाणी आणतो म्हणे. पण किती घंटे झाले, अर्धा घंटा झाला. का त्या थैलीकडेच पात्र राहा का काय करा म्हणलं, का झोपा आता इथंच. पण आता तेच म्हणून राहिलं, मी बी तेच म्हणून राहिलो. आता हे बा तरसलं म्हणत होता, काय करा पाण्यासाठी राजा तरसून राहिले ते. लय होऊन राहिलं, अति होऊन राहिलं पण यायचं. सांग तुम्ही बसा ना. हे पहा मी काय म्हणतो, हे सगळं नाटक आहे बरं याच्यात. हो तुम्हाला तुमची मजा घेऊन राहिले ते, 100% सांगतो ना, मजा तुमची घेऊनच राहिली ते. कारण की त्याला तुम्ही पैसे मागितले, त्याची सल आहेच त्याला. म्हणून कसं झुमऱ्याला पाठवलं असं पाणी घेऊन, पण झुमऱ्या म्हणत थांबलं असं. मला तर वाटतं बा ते आपली कशी मजा घेऊन राहिले तर. नाही ही गोष्ट खरीच आहे तू. आता हे आता इच्छित या वावरातून हिरवून पाणी आला इतका टाइम लागते का त्याला. म्हणजे हे मजाकच घेणं आहे का नाही हे जवायची. नाही आता सांगतोच त्याला मी, जवाय झटका दाखवाच लागते त्याला. चल बरं तू, चाल लवकर, ते थैली घेऊन चाल तिकडे. नाही ना, थैली काय तिकडे घेता ते, तसंच चला, हे राहू दे इथं. येऊ ना आपण त्याला धुनको जरासा आणि चालली येऊ मग. चला तिकडे. हो ते घुसण्या गिसण्या आहे ना फालतू, घरी दिन सांगून थंड गिंड आणलं बा येणं असं तसं फालतू. मग कसं सकाळी वांदे व्हायचे आमची. चला मग. राहू द्या मग इथं आता. चला तुम्ही आता त्याला सुनातो जराशी मी देवलेले त्या झुमरेली बी. जाऊ दे आता, सगळं जे झालं ते झालं. आता झुंबर पाणी घेऊन जाणं बा त्याला. ते अजून डोकं खाती अजून पाणी नाही आणलं, नसं नाही आणलं. पाय बरं आता इथं बोलण्या किती टाइम गेला आपला. बस करा म्हणलं, नाटकं बंद करा ना. आलं म्हणून माहित नाही का. काही आपलं म्हणजे आम्ही दिसलो म्हणून बरोबर पाणी नेऊन दे, उशीर झाला आणि बोलण्यात टाइम गेला. अरे बस झाल्या ना मजा का करणं. जवायची का इतकी उडवत असते का रे. इतकी उडवत असते का म्हणलं. फक्त पाणी आणा म्हणलं तर पाणी आणायला का अर्धा पाऊण तास लावून राहिले. म्हणजे काय मुद्दामच करून राहिले का तुम्ही. नाही ना हो पाहुणे बरं, आम्ही कोणत्या होरात तुम्ही काय आता तसं नाही. ते इकडे काय झालं माहिती आहे का तुम्हाला. झालं म्हणजे अबाय फाटलं का आता. काय झालं तर काय झालं काय मग. काय करा आता, हे हंडीतलं गायब झालं सगळं, काहीच नाही राहिलं. सगळं उपकलं मला उपकलं. काय का उपकलं गायब झालं काय बोलतात. आज लोक आजचीच गोष्ट आहे का मी. काही मी आज लोक नाही पाहिलं बा उपकतानी. कसं काय उपकलं ते. तेच विचार करू राहिला आम्ही, कसं काय उपकलं तर त्याच्यावरच अभ्यास करू राहिला. त्याची चर्चा सुरू होती ना. काही चर्चा करू नका तुम्ही. हे बा म्हणलं तुम्ही मस्त उकड खाऊन घेतली आणि मला उपाशी मारला तुम्ही. तुमचा प्लॅनच आहे. तिथून घरून आलो का नाही तरीपासूनच तुम्ही सोचला आहे मला उपाशी मारायचं बा. आता आले नाही का रस्ते आता हे घरावर कुठे. अरे बा काय सांगा आता. अरे जवळ बस तसं नाही ना, हे आम्हीच आता उपाशी आम्ही काय खाल्ला काय. आले का इतकं नसते बे झुमऱ्या. पाहुण्याबरोबर माई केली बी तो ऐशी की तैशी. मला सांगायचं असतं का नाही, जीव घाला तर जीवन आलोच तुम्ही. असं नसतं ना बरोबर. ना तसं नाही ना काशी ना, तसं नाहीच आहे. हे आहे का नाही, याने झाकून ठेवलं होतं राजा. अंदरच्या अंदर गायब झालं ते. मग तेच तर आता चमत्कार झाला. काय करावं काय नाही तर. हो ना. मग आता शेवटी आता मी घरी जातो, काही ना काही दाल गिळ घेऊन येतो. आजच्या दिवसात दाल फ्राय करून टाकू. काय इलाजच नाही त्याला आता. नाही राहू द्या आता, राहू द्या. काही दाईवर हे भागू नका माय तुम्ही. जा तुम्ही आता उपाशी राहा तुम्ही. रातभर आता काही इलाज नाही. इथं झोपतो आणि इथंच राहा तुम्ही. सकाळी पाहू काय आता. सकाळी दाखवतो मा इंगा तुम्हाला. काय कशी बोलता तुम्ही. इंगा भाकरी त्याच्यात तसं आहे, सगळं जसं तसंच आहे नाही. उकड गायब झाली फक्त. मग आता खाल्ल्यावर तुम्ही आता राहणारच काय भाकरीशिवाय. आता भाकरी तोडा आम्ही आता दोघांना. काय का बोलून राहील तुम्ही. मग काय कसं काय गायब झालं ते अचानक का भूताला का इथं. मग तेच तुम्ही म्हणलं तेच ना, भूतालाच खाल्लं ते. मग काय अदृश्य शक्ती आहे तर त्याचा हात याच्यात. हो आज अमावस्या आहे, त्याच्यावर काय झालं ते गायब केलं त्यानं. हो आले गेले.
बस बाबा बस एवढंच राहिलं होतं आता एवढंच ऐकायचं राहिलं होतं म्हणलं झालं आता काम जाऊ द्या जे केलं ते केलं चांगलं केलं म्हणलं याचं काही मी ठेवत नाही मागचं पुढचं पुरं काढतो सकाळी मी चक्रवाट सहित तू पन्नासची तयारी ठेव सकाळची आता काय देवला बस बाकी विशेष नाही आता चला द्या पाणी द्या जरा त्यातलं येतो आम्ही थोडा वेळ गेले ते आता पाणी घेऊन गेले बा डोक्यात दुखी कमी झाली आता आपलं काय म्हणलं आपलं काय करायचं मामा जे झालं ते बरंच झालं जाऊ दे तिकडे बरं आहे आपण काय करू आता तुरीच्या शेंगा तोडू दाणे काढू आणि मसाला गिसाला तयारच आहे बिलकुल बस जाय तिकडे तुरीच्या दाण्याची भाजी करून खाऊ खासान खा नाही तर जाय तिकडे चुल्यात तसंच करू आता चाला मग आता शेगा तोडू यासाठी यावर जेवायला नाही यासाठी मग तिकडे झोपायचे हा जाऊ दे तिकडे चांगलं झालं जे व्हायचं ते होतच असते ना मग येले अद्दल घडून आवश्यकच होती मस्त जमला आता बसा म्हणा तुरी शेगा उघडा आणि खा चला आता लवकर उशीर काही करायला पुरत नाही चला पटपट आता हे थैली कशी काय हे काय म्हणा बाबा काय रे शांताराम काय पाहिजे त्याच्यात अरे बाप रे मुंगशीराम भाऊ का हो कंदिला भाऊजी सांगा म्हणलं पाहुणे बाचे गुण चांगलेच आहे वाटते थंड दिसते अरे बाप रे सांगा आता म्हणजे काय 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 पोराला नाही दिला होता का म्हणा आता जवळ बघ काय राजा कसं काय काम करू राहिलाय त्याला घे म्हणलं ते गेला वाटते कुठं तिकडेच गेला असेल ते कायले उचलते थैली दे तिकडे फेकून चल म्हणलं उचलते फटकन नाही ते तर करायला लागेल ना आपल्याला त्याला घेतो मग थैली देऊ तिकडे कुठे फेकून आता हे ऐकतच नाही मी सकाळी त्याला पाहिजे तू या देवल्याला असा परेशान करणार ना मी त्याला सकाळीच कापूस भरायला लावणार आता नाही अति झालं यायचं अति म्हणजे अति झालंय हो ना ते आता मला समजून राहिलं पण जाऊ दे आता हे बा थंड घेऊन घेऊ टेन्शनचं काम नाही जाऊ दे तिकडे आपल्या देवदाच्या खोपडीत झोपून जाऊ चला 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 थंड घेऊ पहिले चला हे आता लय अति झाले आता हे थंड गायब केलं रे ना थंड गायब केलं म्हणलं आता हे खोडसाळपणा नाही घ्यायचा आता हे भूतान दिलं का म्हणलं भूत हे घेते का सांग तूच सांग आता नाही हे बा जवळ बा लय गेम केला राहील तुमचा हे बा खाणे हे बा उपाशी मारलं तुम्हाला आणि हे गायब केला आता काही हे बा बोलायला कसं म्हणजे शब्दच नाही राहिले मापाशी आता अति झालंय एकदम अति म्हणजे अतिच आता अतिच करतो याची बी अतिची माती करणार मी आता उद्या सकाळी जाऊ दे आता उपाशीच मारा आता उपाशी झोपायचं चालते कोणत्या देवदेशाची खोपडी आहे म्हणते ना चाल तिथं झोपून राहू मराले का तिकडे म्हणा हटलं का